नमस्कार विद्यार्थ्यांनो. शाळा बंद पण शिक्षण सुरू या माध्यमातून आपण शिकत आहोत. आज आपण शिकतोय इयत्ता 10वी विषय भूगोल. तुम्ही सगळ्यांनी पुस्तकं घेतलेलीच असतील. तुमच्याकडे जर भूगोलाचं पुस्तक असेल तर तुम्ही ते पुस्तक उघडायचं आहे. उघडण्याआधी आपण त्याच्या मुखपृष्ठावर काय काय माहिती किंवा काय चित्र दिले ते बघूयात. सर्वप्रथम जे पहिलं चित्र आहे तर ते श्रीनगरमध्ये जी शिकारा बोट असते त्या बोटीचं चित्र आहे. त्याच्या खाली हिमालयन नद्या दाखवलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी हिमालयात उगम पावणाऱ्या त्या नद्या खळखळत करून वाहतात. ह्या नद्या बारमाही असतात, म्हणजे 12ही महिने यांना पाणी असतं. त्यानंतर भारतातलंच बंगाली वाघाचं चित्र त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं आहे. त्याच्या शेजारी आहे भारत आणि महाराष्ट्रामधली अजिंठा लेणी. नंतर ब्राझीलच्या जवळ असलेला अटलांटिक समुद्र आपल्याला दिसतोय. ॲनाकोंडा हा तिथे सापडणारा प्राणीसुद्धा आपल्याला दिसून येतोय. त्यानंतर आपल्याला ब्राझीलमधलं एक दृश्य दिसतंय. तो एक त्या ठिकाणी असणारा उत्सव आहे तो दिसतोय आणि रिओ द जेनेरिया नावाची मोठं जे शहर आहे ब्राझीलमधलं ते दिसतंय. मलपृष्ठ बघायचं आहे. मलपृष्ठावर तुम्हाला नळदुर्ग किल्ल्याला विद्यार्थ्यांची गेलेली सहल दिसून येते. नंतर खाली अरबी समुद्रातलं चित्र आहे, सिंहगड आहे. नंतर भारतीय बनावटीचं अंतराळयान त्या ठिकाणी दिसतंय आणि खाली आहे विषुववृत्तीय वने आणि ॲमेझॉन नदी ब्राझीलमधलं. तर अशा प्रकारे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ आहे. आपण पुस्तकाच्या आतील जर पानं वगैरे बघितली तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं की भूगोलामध्ये आपल्याला दोन देश या ठिकाणी शिकायचे आहेत. तर दोन देशामध्ये एक देश आहे भूगोल आणि आपला दुसरा ब्राझील आहे. तर आता हे म्हणजे हे 10वीचं जे पाठ्यपुस्तक आहे भूगोलाचं हे तुलनात्मक अभ्यासासाठी या ठिकाणी बनवलेलं आहे. मग तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी भारत देशाची तुलना कोणत्या देशाशी करता येईल बुवा, तर मग त्यासाठी त्यांनी भारत देश तर निश्चितच होता, पण दुसरा देश त्यांनी असा घेतलेला आहे की तो भारतासारखा म्हणजे भारतासारखा तो विकसनशील असावा, म्हणजे अतिविकसित पण नसावा आणि अविकसित पण नसावा. तो वेगळ्या गोलार्धात असावा, परत एकाच खंडातला तो नसावा. भारताशी बरेचसे साम्य असलेला पण भारतापेक्षा वेगळ्या धाटणीचा असावा. नंतर जशी भारतामध्ये सांस्कृतिक आणि प्राकृतिक विविधता आहे त्या पद्धतीने त्या देशामध्ये ती विविधता असेल असा असावा. नंतर एक जागतिक दबाव गटाचा तो सदस्य असला पाहिजे असा देश असावा. नंतर भारतासारखा समुद्रकिनारा त्याला असलेला असावा. भारताप्रमाणे प्रजासत्ताक शासन प्रणाली असणारा असावा. नंतर ऐतिहासिक काही पार्श्वभूमीमध्ये समान स्थळे त्या देशामध्ये असतील भारतासारखे असा तो असावा. आणि अशा सगळ्या बाबींचा विचार केल्यानंतर ब्राझील या देशाची निवड करण्यात आलेली आहे. आणि म्हणून बऱ्याचशा प्रादेशिक विविधता, समानता, विषमता या बाबींचे चिकित्सक परीक्षण करून आपल्याला ब्राझील आणि भारत याचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण बघतोय की आपल्या ह्या 10वीच्या भूगोल पुस्तकामध्ये ब्राझील आणि भारत याची तुलना दिलेली आहे. प्रकरण पहिलं आहे क्षेत्रभेट. पण क्षेत्रभेट हे आपण शिकणार आहोत, पण शेवटी त्या प्रकरणाचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. आता आपण प्रकरण क्रमांक 2 काढायचं आहे, पान नंबर 9. आणि त्याआधी आपण एक करून घेऊ ना की मी तुम्हाला 8वीला आणि 9वीला असताना दिशा दाखवलेल्या होत्या. तर इथे मी तुम्हाला मोबाईलवर जे दाखवते तर त्यामध्ये बघा की मी एक त्या ठिकाणी काल्पनिक पृथ्वीगोलाचं चित्र काढलेलं आहे, आकृती काढलेली आहे. त्या ठिकाणी उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव दिसतंय. आकृतीचं नीट निरीक्षण करायचं आहे. नंतर त्या ठिकाणी आपल्या 4 प्रमुख दिशा दिसून येतात. ते उत्तर ध्रुवाकडे असणारी उत्तर दिशा आहे आणि दक्षिण ध्रुवाजवळ असणारी दक्षिण दिशा आहे. ज्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याचं स्थान येतं त्या दिशेला आहे, ती दिशा आहे पश्चिम. आणि ज्या ठिकाणी बंगालचा उपसागर येतो ती दिशा आहे पूर्व. आता जर आपण उपदिशा बघितल्या तर पश्चिम आणि उत्तरच्या मध्ये वायव्य आहे, ज्या ठिकाणी पाकिस्तान, अफगाणिस्तानसारखे देश आपल्याला दिसून येतात. नंतर उत्तर आणि पूर्वच्या मध्ये ईशान्य दिशा आहे, या ठिकाणी आपल्याला चीन, नेपाळसारखे देश दिसून येतात. आणि आपल्या ईशान्य भारतामध्ये जास्त पाऊस पडणारी राज्यसुद्धा आपल्याला ईशान्येकडे दिसून येते. पूर्व आणि दक्षिणच्या मध्ये आहे आग्नेय दिशा, की ज्या ठिकाणी आपण बघतो की कर्नाटक, तामिळनाडू किंवा आंध्र प्रदेशसारखी किनारपट्टी त्या ठिकाणी आहे. आणि नैऋत्य पश्चिम आणि दक्षिणच्या मध्ये जी दिशा आहे ती आहे नैऋत्य. ज्या वाऱ्यांपासून आपल्याला मोसमी पाऊस मिळतो ती नैऋत्याकडून वाहणारे हे वारे आहेत. नंतर त्या ठिकाणी मी तुम्हाला उभ्या आडव्या रेषा दाखवलेल्या आहेत. ज्या उभ्या अर्धवर्तुळाकार रेषा आहेत तर त्यांना रेखावृत्त म्हणतात, आणि ज्या आडव्या अर्धवर्तुळाकार रेषा आहेत त्यांना अक्षवृत्त म्हणतात.
अक्षवृत्तांची आणि रेखावृत्तांची 180 अशी संख्या आहे आणि एकूण वृत्त जे पूर्ण पृथ्वीगोलावर आपण बघतो तर ते 360 आहेत. तर अशा प्रकारे ह्या दिशा वर्षभर आपण लक्षात ठेवायचे आहे. आपल्याला पाठ करायची काही गरज नाही आहे. एक थोडंसं त्या ठिकाणी आपण जर लॉजिक वापरलं की कोणत्या दिशेला काय आहे आणि ह्या जर 2-3 गोष्टी आपण लक्षात ठेवल्या तर दिशा आपल्याबरोबर लक्षात राहतात. जसं मी सांगितलं की उत्तर आणि पश्चिमच्या मध्ये वायव्य दिशा आहे आणि वायव्येकडे पाकिस्तान, अफगाणिस्तानसारखे अरब राष्ट्र आहेत. हे एवढं लक्षात ठेवलं तर आपल्याला 3 दिशा आपल्या पक्क्या होऊन जातात. नंतर आपण जर नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून आपल्या भारताला पाऊस मिळतो एवढं लक्षात ठेवलं तर आपल्याला पश्चिम, नैऋत्य आणि दक्षिण ह्या दिशासुद्धा लक्षात राहतात. कारण की हे लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी नाही आहेत. याचं जर एक स्थान निश्चित करून घेतलं आपण तर बरोबर ते आपल्याला कायमस्वरूपी लक्षात राहतात. आणि ही आकृती जर तुम्ही तुमच्या हाताने घरी काढून बघितली आणि या दिशा जर लिहून काढल्या तर मला तरी वाटतं की ते तुमच्या आठवणीतनं जाणार नाही. आता आपण पुढे जो बघतो आहे तर तो आहे आपलं जे प्रकरण आहे, प्रकरण क्रमांक 2. त्याचं नाव आहे स्थान आणि विस्तार. तर या ठिकाणी आपल्याला दिसतंय की 2 देशांचे राष्ट्रध्वज आपल्याला दिसून येतात. ते पूर्वी कल्पना दिल्याप्रमाणे किंवा आपण हा पाठ सुरू करण्याच्या आधी किंवा भूगोलाचं पुस्तक ज्या वेळेला बघत होतं मी तेव्हाच 2 देशांची तुलना याच्यामध्ये सांगितलेली आहे. तर त्यातला पहिला देश तर भारत हा निश्चितच होता, आपला देश. आणि दुसरा जो देश निवडलेला आहे तर तो देश कोणता घेतलेला आहे यांनी? ब्राझील. तर ह्या ब्राझील देश जर आपण बघितला तर या भारताचं जे स्थान आहे आणि ब्राझीलचं जे स्थान आहे तर ते दोन्ही वेगवेगळ्या उपखंडात आहे. नंतर त्या वेगवेगळे सागरी किनारे त्यांना लाभलेले आहेत. सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला आपला राष्ट्रध्वज दिसून येतोय ज्याला आपण तिरंगा म्हणतो. तर याच्यामध्ये म्हणजे भारत म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे काय येतो की भारताचा राष्ट्रध्वज. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकसंख्या वाढीच्या बाबतीत जसा देश हा पुढे पुढे चालला आहे तर तो जागतिक लोकसंख्येत आपला 2रा क्रमांक आहे. मसाल्याच्या पदार्थासाठी आपला भारत देश जगप्रसिद्ध आहे. आणि क्रिकेट हा खेळ या देशात लोकप्रिय आहे. क्रिकेट हा या देशाचा खेळ नाही आहे पण हा खेळ खूप लोकप्रियतेने देशात खेळला जातो. हे एक आपण भारताचं सूचक विधान याला म्हणू शकतो. आणि जो ब्राझील देश आहे तर त्याचं सांबा नृत्य प्रकारासाठी तो प्रसिद्ध आहे. त्यानंतर जगाचा कॉफी पॉट ब्राझील देशाला म्हटलं जातं. आणि फुटबॉल हा जो खेळ आहे हा देशात लोकप्रिय आहे. मग आता अशा प्रकारे आपण हे 2 जे देश आहेत त्यांची जर आपण काही ठळक अशी वैशिष्ट्ये लक्षात ठेवली, 3 दिलेली त्यांनी पुस्तकामध्ये, पान नंबर 9 काढायचं आहे तुम्ही. म्हणजे आपल्याला त्या आधारे आपल्याला लक्षात येईल की दोन्ही देशांची तुलना ज्या ठिकाणी इथे दिलेली आहे तर ह्या दोघांचं वैशिष्ट्य काय आहे. नेक्स्ट बघा पुढे आपण भारताचा थोडासा विचार करूया. भारताचा नकाशा आपल्या डोळ्यापुढे घ्यायचा आहे. पान नंबर 10 आपल्या पुस्तकामध्ये भारताचा नकाशा दिलेला आहे. ज्या ठिकाणी मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं होतं की नकाशामध्ये निळ्या रंगाचं जे काही स्थान आहे तर ते पाणी आहे. म्हणजे निळा रंग दाखवताना नकाशामध्ये समुद्र दाखवताना नकाशामध्ये निळ्या रंगाचा वापर केला जातो. तर भारताचे स्थान बघा की ते उत्तर व पूर्व गोलार्धात आहे. पृथ्वी गोलावर जर आपण भारताचं स्थान बघितलं तर ते भारताचं स्थान उत्तर आणि उत्तर गोलार्धामध्ये पूर्व दिशेला आशिया खंडात जे 7 खंड आहेत जगामध्ये तर त्या आशिया खंडाच्या दक्षिण भागामध्ये आपल्या भारताचं स्थान हे दिसून येतं. मग भारताचं जर आपण विचार केला तर भारत या देशाचं नाव कसं आहे? भारतीय प्रजासत्ताक म्हणून या देशाला म्हटलं जातं. आणि ह्या भारत देशाच्या राजधानीचे नाव आहे नवी दिल्ली. आणि त्याचे स्थान, विस्तार व सीमा आपण बघितलेल्या आहेच. तर भारताची जर आपण ऐतिहासिक पार्श्वभूमी थोडक्यात बघितली तर दीड शतक भारत देश ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. म्हणजे आपल्या भारत देशावर ब्रिटिशांचं राज्य होतं. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 20 वर्षात भारताला 3 मोठमोठ्या युद्धांना सामोरं जावं लागलं. त्यानंतर भारतामध्ये दुष्काळी परिस्थिती होती आणि बरेच काही संकट येत असताना सुद्धा भारत हा जगातील प्रमुख विकसनशील देशांमधला एक देश म्हणून गणला जाऊ लागला. आजही भारताची एक प्रमुख जागतिक बाजारपेठ आहे आणि ती त्या नावाने ओळखली जाते. आणि विविध टप्प्यांवर ज्या काही आर्थिक सुधारणा झालेल्या आहे त्यामुळे भारताच्या आर्थिक विकासाला खूप वेग आलेला आहे. भारतात लोकसंख्येचं प्रमाण जास्त आहे. या लोकसंख्येमध्ये तरुणाईचे प्रमाण जास्त आहे आणि हा कार्यशील गट आहे. तरुणाचा जो गट आहे तो कार्यशील गट असल्यामुळे भारताकडे एक तरुण देश म्हणून बघितलं जातं. तुम्ही सगळे जर भारताचा नकाशा पाहत असाल तर तुमच्या लक्षात येतं आहे की कशा प्रकारे मी तुम्हाला ज्या दिशा सांगितल्या की पश्चिमेकडे अरबी समुद्र आहे,
बंगालचा उपसागर हा पूर्वेकडे दिसतोय, दक्षिणेला हिंदी महासागर आहे आणि उत्तरेला हिमालय पर्वत आहे. अशा प्रकारे द्विखंडामध्ये हा भारत विभागला गेलेला आहे. आणि हा जो आहे तो 7,718 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा हा भारताला लाभलेला आहे. आणि दिल्लीचं स्थान, जी आपली भारताची राजधानी आहे, ती सुद्धा आपल्याला दिसून येते. आपण पुढे पाहणार आहोत ब्राझीलचा नकाशा काढायचा आहे. पान नंबर 11. पान नंबर 11वर आपल्याला ब्राझीलचा नकाशा दिसतोय. तर आता तुमच्याकडे पुस्तक आहे, दोन्ही नकाशे शेजारी शेजारी आहेत. तर आपण बघायचं आहे की काय साम्य दिसतंय या दोन्ही नकाशांमध्ये. तर दोन्ही देशांना समुद्रकिनारा लाभलेला आहे. सगळ्यात पटकन आपल्या लक्षात येणारं एक साम्य आहे की जसं नकाशामध्ये समुद्रकिनारा दाखवताना निळ्या रंगाचा दाखवतात. तर बघा, या ठिकाणी नकाशाची मैत्री करून घ्यायची आपण, कारण की आपल्याला जर आपला अभ्यास सगळा झाला असेल आणि आपल्याकडे वेळ असेल तर आपण सहज जर नकाशामधले स्थान शोधत नसलो तर आपला वेळ पण जातो आणि आपल्याला बरंच काही शिकायला पण मिळतं. तर या ठिकाणी आपण बघतोय की जशी भारताला भारताला लाभलेला आहे, तसंच ब्राझीलला लाभलेला आहे. ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे, तर जसा भारत देश हा ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होता, तसा ब्राझील देश हा पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली होता. आणि मग त्या दरम्यान किंवा ती सगळी संकट झेलत असताना 7 सप्टेंबर 1822ला हा ब्राझील देश काय झालेला आहे, याला पोर्तुगीजांचं जे आधिपत्य होतं किंवा जी गुलामगिरी होतं, त्या गुलामगिरीतून तो मुक्त झालेला आहे. 7 सप्टेंबर 1822ला त्याला स्वातंत्र्य मिळालं ब्राझील देशला. आणि 1930 पासून तर 1985 पर्यंत, म्हणजे अर्ध्या शतकापर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त काळ हा देश लष्करी राजवटीखाली होता. नंतर 20व्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात जागतिक वित्तीय समस्यामधून हा देश सावरला आहे. जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश व भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ म्हणून या दृष्टीने ब्राझीलकडे बघितले जाते. आता ब्राझील तसं बघितलं तर आपल्या भारतामध्ये जशी लोकशाही प्रजासत्ताक प्रणाली आहे, तशी म्हणजे संसदीय प्रजासत्ताक प्रणाली जशी भारतात आहे, तर तशीच ब्राझीलमध्ये राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे. आणि जे काही ब्राझील देशाचं नाव पडले ब्राझील म्हणून, तर ते पाऊ ब्रासिल नावाचा एक वृक्ष ब्राझीलमध्ये आहे. तर त्या वृक्षावरून काय झालेलं आहे, ब्राझीलचं हे नाव पडलेलं आहे. तर या दोन्ही देशांमधलं साम्य, या दोन्ही देशांमध्ये असलेली समानता आणि विषमता आपण या ठिकाणी बघितलेली आहे. ब्राझील देशाचं जे स्थान आहे ते उत्तर गोलार्धात आणि काही अंश दक्षिण गोलार्धात आहे. तसेच एक म्हणजे त्याच्या दोन्हीकडे आपण बघतो की पॅसिफिक, उत्तर अटलांटिक महासागर आणि दक्षिण अटलांटिक महासागर हा दिसून येतो. अमेरिकेच्या खंडाच्या उत्तर भागामध्ये याचं स्थान आहे. नंतर या ठिकाणी आपल्या नकाशामध्ये तुम्ही पाहायचं आहे की कुठल्या प्रकारे ब्राझीलला कुठला समुद्राचा किनारा लाभलेला आहे, भारताला कुठल्या समुद्राचा किनारा लाभलेला आहे. ब्राझिलिया ही ब्राझील या देशाच्या राजधानीचं नाव आहे, ब्राझिलिया म्हणून ज्याला आपण म्हणतो. आणि त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर भारताच्या शेजारचे जे देश आहेत, तर भारताच्या पूर्वेकडे आपल्याला म्यानमार, ब्रह्मदेश आणि बंगालचा उपसागर हे सागर दिसतात. शेजारचे देश आहे म्यानमार, ब्रह्मदेश पूर्वेला. उत्तरेला आपल्याला चीन, नेपाळ हे देश दिसून येतात, पण उत्तरेला सागर महासागर नाही आहे. त्या ठिकाणी बर्फाच्छादित हिमाचल प्रदेश आहे. नंतर पश्चिमेला आपल्याला अरबी समुद्र त्या ठिकाणी दिसतो, लांबच लांब पसरलेला. त्या ठिकाणी देश नाही आहे, तर त्याच्या पलीकडे आपल्याला दिसेल. पण अगदी शेजारी जर आपण म्हटलं तर त्या ठिकाणी आपल्याला फक्त पश्चिमेला अरबी समुद्र दिसतोय, जो सागर किंवा महासागर आपण म्हणू शकतो. आणि दक्षिणेला आपल्याला अगदी भारताच्या दक्षिणेला शेजारी श्रीलंका देश आहे. आणि मग नंतर दक्षिण महासागर किंवा हिंदी महासागर आपण म्हणू शकतो. तसंच आपण उत्तरेला बघितलं, जर ब्राझील आपण बघितलं तर ब्राझीलच्या उत्तरेला आपल्याला उत्तर अटलांटिक महासागर थोड्या प्रमाणात दिसून येतो. नंतर गियाना, सुरिनाम नावाचे जे शहरं आहेत, म्हणजे जे देश आहेत ते दिसतात. ते पश्चिमेला बोलिव्हिया, पेरू, दक्षिणेला उरुग्वे आणि पूर्वेला आपल्याला त्या ठिकाणी परत वेगवेगळ्या प्रकारचे जे काही देश आहेत तर ते देश दिसून येतात. पण आपण इतकं डीपमध्ये न जाता फक्त भारताचं आणि ब्राझीलचं जे स्थान आहे ते आपण लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला याच्यामध्ये निरीक्षण करायचं आहे, वर्गीकरण करायचं आहे, दोघांमधला फरक समजून घ्यायचा आहे, काय असेल तुलनात्मक अभ्यास आहे तो करून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला इथे दिलेले जे राष्ट्रध्वज आहे त्यांचं ते दोन्ही राष्ट्रध्वजमध्ये आपण आपल्या देशाचा राष्ट्रध्वज ओळखू शकतो, पण आपल्याला
ब्राझीलचे राष्ट्रध्वज या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे, कारण की भौगोलिक अभ्यास करताना निरीक्षणाचा या ठिकाणी खूप वापर आपण करणार आहोत. मग आता आपण ज्या काही आत्तापर्यंत विविध संकल्पना शिकलेला आहोत त्याची आपल्याला उजळणी पण करायची आहे. हे जरी प्रकरण छोटं असलं तरी स्थान, विस्तार व सीमा या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. आणि या ठिकाणी हे प्रकरण आपलं छोटं आहे, ते संपलेलं आहे, पण आपण पान नंबर 12वर बघायचं आहे की 12वर आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे. पान नंबर 12वर जग आराखडा दिलेला आहे, तर तो पेन्सिलने तुम्ही भरून घ्यायचा आहे पुस्तकामध्ये. आता तुम्हाला मी दोन्ही चारी दिशा सांगितलेल्या आहेत, उपदिशा सांगितलेल्या आहेत. तुमच्याकडे मोठा नकाशा असेल तर त्या मोठ्या नकाशावरून तुम्ही हे सगळं भरून घेऊ शकतात. नसेल तर तुम्ही तसं राहू दिलं तरी चालेल. आपण नंतर शाळा उघडल्यावर सुद्धा हे भरून घेऊ. त्यानंतर स्वाध्याय दिलेला आहे, हा स्वाध्याय वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे. पहिला प्रश्न आहे बघा, खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. म्हणजे योग्य की अयोग्य ते लिहिल्यानंतर अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहायची आहेत. तर ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे. मग हा योग्य आहे की अयोग्य आहे. जर योग्य असेल तर योग्य पुढे त्याचं स्पष्टीकरण येणार नाही. जर अयोग्य असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागेल. जसं भारताच्या मध्यातून मकरवृत्त गेले आहे, मग भारताच्या मध्यातून मकरवृत्त गेले आहे हे विधान अयोग्य आहे. मग खाली विधान लिहायचं, भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेले आहे. ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी आहे, हे विधान अयोग्य आहे. ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा जास्त आहे. ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते, हे विधान योग्य आहे. पुढे बघा, ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभला आहे, तर चूक आहे. ब्राझील देशाला अटलांटिक महासागराचा किनारा लाभला आहे. भारताच्या आग्नेयेस पाकिस्तान हे राष्ट्र आहे, हे विधान चूक आहे. या ठिकाणी चुकीचं विधान आहे आग्नेयेस. मी तुम्हाला दिशा दाखवताना सांगितलं की वायव्येला पाकिस्तान आहे, मग भारताच्या वायव्येस पाकिस्तान हे राष्ट्र आहे. भारताच्या दक्षिण भूभागास द्वीपकल्प म्हणतात, हे विधान बरोबर आहे. अशा प्रकारे जे विधानं योग्य आहेत ती तशीच ठेवायची आहेत. जी विधानं अयोग्य आहेत तर त्या ठिकाणी जे अयोग्य आहे ते काढून नवीन विधान पूर्ण वाक्यात लिहून त्या ठिकाणी योग्य विधान ते करायचं आहे. नंतर त्या ठिकाणी थोडक्यात उत्तरे आहेत, अचूक पर्याय आहेत. हे स्वाध्यायसुद्धा आपण सोडून घेणार आहेत. नंतर तुम्हाला या ठिकाणी ब्राझीलचा किनारी भाग दाखवलेला आहे, आकृतीचं निरीक्षण करून ते योग्य उत्तर द्यायचं आहे. अशा प्रकारे हा स्वाध्याय पूर्ण करायचा आहे. मी पुढच्या ऑडिओ क्लिपमध्ये किंवा ऑडिओ क्लिप न टाकता पान नंबर 13वरचा संपूर्ण स्वाध्याय इथे टाकेल. तो तुम्ही पूर्ण स्वाध्याय हा वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे. आणि यावर तुम्हाला जर काही शंका असेल तर ती शंका तुम्ही मला फोन करून विचारू शकता.